खडकवासला धरणातून मुठा नदीत सुरू असणारा विसर्ग वाढवण्यात आला। या संदर्भात मेगाफोनवरून नागरिकांना सूचना देण्यात आल्या असून प्रशासनाकडून नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले। दरम्यान प्रशासन पुण्यातील परिस्थितीवर सध्या लक्ष ठेवून आहे। पुण्यातील शिवणे येथे नदीपात्रात 2 तरुण अडकले होते। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू करून 2 तासाच्या अथक प्रयत्नानंतर या दोन्ही तरुणांची सुखरूप सुटका केली। नाशिकमध्ये पावसाची संततधार सुरू आहे। गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून गोदाकाठची मंदिरं पाण्याखाली गेलेली आहेत। दरम्यान सुरक्षेच्या कारणास्तव नदी गोदाकाठची दुकानंही हलवण्यात आली आहेत। नांदेड इथलं विष्णुपुरी धरण 100% क्षमतेनं भरलं आहे। पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे प्रकल्पाच्या पाणी पातळीत वाढ झाल्यानं गोदावरी नदी पात्रात पाण्याची आवक वाढली आहे। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। अहमदनगर जिल्ह्यात मागील 2 दिवसांपासून मुसळधार पावसानं हजेरी लावली। पावसामुळे सीना नदी दुथडी भरून वाहू लागली आहे। नदी दुथडी भरून वाहू लागल्यानं नागरिकांनी नदीकाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं। बीडच्या माजलगाव तालुक्यातील घटाळवाडी इथे घटाळी नदीला पूर आला आणि पुलावरून पुराचं पाणी वाहत असल्यानं घाटवाडी आणि माजलगाव या 2 गावांचा संपर्क तुटला आणि त्यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांना या पुलावरून जीव घेणा प्रवास करावा लागतोय। नांदेड जिल्ह्यातील लिंबोटी धरण पूर्ण क्षमतेनं भरलंय। पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जाण्याची शक्यता आहे। या धरणातून जिल्ह्यातील कंधार, लोहा, पालम, उदगीर आणि अहमदपूर तालुक्यांना पाणीपुरवठा केला जातो आणि त्यामुळे आता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न मिटला। पालघर जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसतोय। धरण क्षेत्रातील पावसामुळे सूर्या प्रकल्पातील धामणी धरण 100% भरलंय। त्यामुळे धामणी धरणाचे 5 पैकी 3 दरवाजे उघडण्यात आले। धरणातून 5900 क्युसेक्सनं सूर्या नदी पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। त्यामुळे सूर्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। भिवंडीत जोरदार पाऊस झाला। पावसामुळे भाजी मार्केटसह 3 बत्ती, नारपोली, कमला हॉटेल आणि कल्याण नाका परिसरात पाणी साचलंय। त्यामुळे नागरिकांना पाण्यातून वाट काढत प्रवास करावा लागतोय। रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यासह जिल्ह्यात जोरदार पाऊस बरसला। जिल्ह्याला पुढील 2 दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला असून जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जाते। गेल्या 2 दिवसांपासून धुळे जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळे नदी नाल्यांसह बंधारे ओसंडून वाहू लागलेत। पावसामुळे भात नदीला पूर आलाय। त्यामुळे धंदाणे आणि तिसगाव या गावांचा संपर्क तुटला। गावाला जोडणारा पूल पाण्याखाली गेल्यानं शाळकरी विद्यार्थ्यांसह ग्रामस्थांना चांगलीच कसरत करावी लागते। पालघर जिल्ह्यात पहाटेपासून जोरदार पाऊस सुरू आहे। जिल्ह्यातील बोईसर, चिंचणी परिसरात मुसळधार पाऊस झाला आणि पावसामुळे सखल भागात पाणी साचलंय। तर रविवारी पालघर जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय। गोंदिया जिल्ह्यात दुपारनंतर पावसाचा जोर वाढला। अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी बरसल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळाला। तर धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे। काही दिवसांच्या प्रतीक्षेनंतर मावळ तालुक्यात पावसाचं पुन्हा आगमन झालंय। मुसळधार पावसामुळे मावळमधील सर्व धरणं भरली असून नद्याही दुथडी भरून वाहत आहेत। पावसामुळे खरीप पिकांना फायदा होणार असल्यानं शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। तर दुसरीकडे मात्र जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहन चालकांना वाहने चालवताना कसरत करावी लागते। वाशिमसह जिल्ह्यातील रिसोड, मालेगाव आणि कारंजा तालुक्यातील अनेक ठिकाणी सलग दुसऱ्या दिवशी पावसाच्या सरी बरसल्या। पावसामुळे नदी नाल्यांना पूर आलाय तर शेतांमध्ये पाणी साचल्यानं सोयाबीन, कपाशी आणि भाजीपाला या पिकांचं नुकसान होण्याची शक्यता आहे। गेल्या 2 टर्ममध्ये ज्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाहीये अशा शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याचा दावा सूत्रांनी केला। ज्यांना 17व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचा लाभ एकाच वेळी मिळण्याचा अंदाज आहे। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाहीये। 2 वर्षांचा आगाऊ भाडं झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे जमा करण्याच्या निर्णयामुळे आता अनेक झोपू योजनांची कामं ठप्प झालेली आहेत। प्राधिकरणाने या निर्णयाचा फेरविचार करावा या मागणीसाठी विकासकांच्या संघटनेने हायकोर्टात धाव घेतलेली। याआधी विकासकांकडून वर्षभराचं भाडं झोपडपट्टीवासियांना खात्यात त्यांचं जमा केलं जात होतं, परंतु आता 2 वर्षांचं भाडं प्राधिकरणाकडे जमा करावं लागतंय। केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी मोदी सरकारने मोठा निर्णय घेतलाय। सरकारने नव्या पेन्शन योजनेची घोषणा केली असून या योजनेला आज केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे। युनिफाईड पेन्शन स्कीम असं या योजनेचं नाव आहे। या योजनेअंतर्गत सरकारी कर्मचाऱ्यांना निवृत्तीपूर्वीच्या शेवटच्या वर्षातील वेतनाच्या किमान 50% रक्कम पेन्शन म्हणून दिली जाणार आहे। या योजनेमुळे जवळपास 23 लाख कर्मचाऱ्यांना फायदा होणार असल्याचं सांगितलं जातं।
गोविंद सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन आणि दुरी तसंच सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिले। गणेश उत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करत असतं तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली। दरम्यान देवीच्या घटस्थापनेपूर्वी राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। वाशिमच्या रिसोड तालुक्यातील कुकसा इथे दिंडी घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरला विरुद्ध दिशेने येणाऱ्या ट्रॅक्टरनं जोरदार धडक दिली। या अपघातात एका भाविकाचा जागीच मृत्यू झाला असून एक भाविक गंभीर जखमी झाला। येवला भारम मार्गावरती भरधाव वेगातील एसटी बस आणि ट्रॅक्टरची समोरासमोर धडक झाली। या भीषण अपघातात दोन्ही वाहनांच्या चालकांसह 7 ते 8 प्रवासी गंभीर जखमी झाले। जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिघांची प्रकृती चिंताजनक आहे। अहमदनगर इथून शेगावकडे जात असलेल्या एसटी बसचा चाक निखळल्याची घटना नगरच्या निंबे नांदूर या गावात घडली आणि या बसमध्ये 50 प्रवासी होते। मात्र चालकाने प्रसंगावधान राखून बस तात्काळ रस्त्याच्या बाजूला घेतली आणि त्यामुळे मोठा अनर्थ टळला।